गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉगची टॅगलाईन असते, सकाळी सकाळी 40 मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा. असेच माहिले की आम्ही सकाळी सकाळी 40 मिनिट चालून आलो आहे. 40 काय एक तासभर चाललो असेल. बॅडमिंटन खेळून थोडंसं दमल्यानंतर मग नारळ पाणी पिऊन पुन्हा तासभर चालून आलो. आता घरी आल्यानंतर आपल्याला छान अशी भाजी करायची आहे, साधी सोपी. मसाल्यामध्ये थोडासा बदल करून आणि पाणी न घालता आपल्याला तिला शिजवायचं आहे. खूप छान होते. बऱ्याच जणांना कोबी आवडत नसेल, पण अशी भाजी केली तर नक्कीच आवडेल. तर चला घरी येऊन आपण कोबीची भाजी करण्यासाठी एक वाटण करतो आहे. तर वाटण करण्यासाठी मी इथे 4-5 हिरव्या मिरच्या घेतल्यात, त्या तोडून घालते. भरपूर लसूण, आलं आणि कोथिंबीरीचे देठ. आता हे कोथिंबीरीचे देठ आपण वाटणासाठी वापरणार आहोत आणि जी कोवळी शेंड्याची कोथिंबीर आहे ती गार्निशिंगसाठी वापरायची आहे. देठामध्ये खरा कोथिंबीरीचा जो घटक आहे, रस आहे, तो असतो. बऱ्याच वेळा सूप आपण करतो त्यावेळेस देखील कोथिंबीरीची देठच काय मुळं देखील घातली तर मस्त अशी युनिक चव येते. तर जी कोळी कोथिंबीर आहे ती एका वाटीमध्ये भरून बाजूला ठेवते. जी भाजी झाल्यानंतर आपण भाजीत घालणार आहोत आणि भाजीमध्ये घातल्यानंतर ती काळी पडू नये म्हणून मिक्स पण करून घ्यायची. तर ही दांड्यासह कापून घेतली आहे, ती वाटणामध्ये घालणार आहोत. आता या वाटणामध्ये आपण 4-5 हिरव्या मिरच्या, 10-12 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा इंच आलं घालताना मी ते किसून घालते, जेणेकरून या वाटणामध्ये आपण पाणी न घालता वाटण वाटणार आहोत तर ते चांगलं बारीक व्हावं. आल्याचा तुकडा दाताखाली आला तर मग मुलं खात नाहीत. तर आलं छान असं मिक्सरमध्ये बारीक व्हावं म्हणून त्याला किसून घेते आणि मग मिक्सरसोबत ते वाटून घ्यायचं या बाकीच्या वाटणासोबत, म्हणजे चांगलं वाटलं जातं. आल्याने ॲक्च्युली पदार्थ खूप छान होतात. कुठली भाजी असू द्यात, गोड रेसिपीज असतात, गोड पदार्थ ते देखील आल्याने छान होतात. तर चला याला आपण फिरवून घेऊयात. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही कुटून देखील घेऊ शकता. तर आपण ही चणा डाळ रात्रभर भिजत ठेवली होती. तर आजची कोबीची भाजी आपण चणा डाळ घालून करणार आहोत. डाळ चांगली शिजलेली आहे, ती मी चाळणीमध्ये नेथळून घेतली आहे, पाणी काढून घेतलं आहे आणि पाणी काढून घेतल्यानंतर मी एकदा तिला धुवून घेतली आहे. हे पहा, अशा पद्धतीने छान अशी ती भिजली गेलेली आहे. फक्त चणा डाळ घालून किंवा फक्त मूग डाळ घालून तुम्ही ही भाजी करू शकता किंवा मग मिक्स देखील डाळी घालू शकता किंवा डाळ न घातता देखील भाजी केली ती देखील छान होते. किंवा मग कांदा टोमॅटो वापरून देखील ही भाजी करू शकता, बटाटा घालून करू शकता, वाटाणे वापरून करू शकता. तर आपण ठेवलेली आहे कढई तापल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1.5 पळी तेल घातलं आहे आणि इथे मी मोहरी घालत नाही, तुम्ही मोहरी घालू शकता. मी इथे जिरं घातलेलं आहे, जिरं 1 चमचाभर घातलेलं आहे. आता जिरं चांगलं फुललं आहे, तेल चांगलं तापलं होतं, लगेचच कढीपत्ता आपण त्याच्यात घालणार आहोत. सुकलेला कढीपत्ता आहे म्हणून त्याला चांगला हातावरती चोळून घेतला आहे. कढीपत्ता केसांसाठी खूप छान आहे. असा मोठा तसाच कढीपत्त्याची पानं घातले तर आपण तो काढून टाकतो आणि बारीक करून घातला तर शक्यतो तो भाजीच्या घासासोबत खाल्ला जातो. आता इथे मी ओवा देखील घातलेला आहे थोडासा. ओवा शक्यतो तुम्ही कुठली चपाती, फुलके, भाकरी किंवा कुठलीही भाजी करत असाल तर ओवा थोडाफार घातला तर पोटाच्या तक्रारी होत नाहीत. तर आता आपण इथे जे वाटण वाटून घेतले ते घालून घेऊयात. आपला गॅस एकदम बारीक आहे, मंद गॅसवर आपण फोडणी करून घेतो आहे. फोडणीच काय, पूर्ण भाजी आपल्याला मंद आचेवरच करायची आहे. तर आता आपण वाटण घातलं, या वाटणामध्ये आपण हिरव्या मिरच्या, आलं, लसूण आणि कोथिंबीरीचे देठ वाटून घेतलेत. ओबडधोबडच वाटून घेतलेलं आहे, पाणी न घालता. आता आपण याला मिक्स करून घेऊया आणि आपल्याला लगेचच जी चणा डाळ आहे आपल्याकडे भिजवून ठेवलेली ती घालून घ्यायची आहे. चणा डाळ आपल्याला पहिल्यांदा घालायची आहे. चणा डाळ शिजली पाहिजे, भिजलेली आहे ती लगेच शिजेल तरी देखील कोबी हा लगेचच
तेलामध्ये घातला, एक वाफ दिली, 2 मिनटात देखील शिजतो. थोडासा कच्चा असेल तरी देखील कोबीची भाजी छान लागते. पण आता या कोबीसोबत आपल्याला चणा डाळ शिजवायची, त्याच्यामुळे ती पहिल्यांदा घालायची आहे. तर आपण डाळ घालणार आहोत, तर अर्थातच बेसन किंवा कुठलीही डाळ असू देत, तर हिंग हा आलाच. तर हिंग आपण पाव चमचा घातला आहे, हळद देखील घातली आहे पाव चमचा, आणि पाव चमचा मी ते धनापूड घालणार आहे. धना पावडर नाही घातले तरी ऑप्शनल आहे. म्हटलं बघूयात कशी लागते भाजी, तर छान लागत होती. पाव चमचाच घातली, जास्त नाही घालायची की मग ओबडधोबड तुम्ही ते धने थोडे भाजून ते देखील कुटून किंवा मग मिक्सरमध्ये फिरवून घालू शकता. तर याला चांगलं मिक्स करून घेऊयात. जी फोडणी आहे ती खाली जर लागली असेल कढईच्या तळाला तर ती काढून घ्यायची आणि मग आपल्याला चणा डाळ घालून घ्यायची आहे. चणा डाळ चांगली भिजवलेली आहे, तरी देखील ती चांगली मऊसूत शिजली पाहिजे. कारण कोबी थोडा कच्चा असेल तरी चालेल, पण ही डाळ कच्ची असेल तर पोट दुखू शकतं आणि ती चांगली नाही लागणार. म्हणून तिला आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे. म्हणून या मसाल्यामध्ये तिला चांगलं मिक्स करून घेऊयात. हा मसाला या डाळीमध्ये छान मुरला पाहिजे, तेव्हा मस्त कोबी लागते. तर आता आपण ही डाळ तशी वाफेवरती शिजणार नाही, कारण आपण याच्यामध्ये कांदा किंवा टोमॅटो घातलं नाही. कांदा टोमॅटो असेल तर झाकण ठेवलं तर त्याला पाणी सुटतं. तर आपण इथे जे वाटण घेतलं होतं मिक्सरमध्ये, त्याच्यामध्ये मी 2-3 चमचे पाणी घातलं आहे. हे जे पोहे घायचे चमचे असतात ते, आणि तेवढं पाणी मी भांड्यामध्ये जो काही मसाला आहे तो देखील निघून येतो, आणि या 2-3 चमचे पाण्यामध्ये आपल्याला या डाळीला शिजवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून शिजवायचं आहे, बारीकच गॅस ठेवायचा, मंद आचेवरच मस्त ही डाळ शिजते. खूप असं गाळ करायचं नाही पुरणासारखा, फक्त दाताखाली आली की ती सॉफ्ट लागली पाहिजे. आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण मसाला ऑलरेडी छान आहे. तर या डाळीमध्ये मसाल्यासोबत मीठ देखील जायला हवं, म्हणून चवीनुसार मीठ मी इथे घातलं आहे. आणि याला चांगलं मिक्स करूयात आणि झाकण ठेवून मंद आचेवर शिजू देऊयात. आणि अजून आपण कोबी कापलेला नाही, तर ही पूर्वतयारी आहे. तुम्ही अगोदर कोबी कापायची गरज नाही. ही फोडणी आपली डाळीकडे शिजेल तोपर्यंत आपला जेवढा आपल्याला कोबी हवा आहे तेवढा आपण कटिंग करून घेऊ शकतो. म्हणजे अशा बऱ्याचशा भाज्या असतात की तुम्ही इकडे फोडणी टाकू शकता किंवा कांदा परतेपर्यंत बाकीची भाजी तुम्ही हे तयारी करू शकता, चॉपिंग करू शकता. तर मी इथे मोठा कोबी होता, एक मोठा गड्डा, तर तो अर्धा कापून घेतलेला आहे. इथे अँगल सेट करायची तयारी चालू आहे. डब्यावरती कॅमेरा ठेवला आहे आणि बघते की कसा ठेवल्यानंतर की कोबी मी कापताना तुम्हाला दिसेल. तर आपल्याला कोबी पातळ कापून घ्यायचा, एकदम बारीक. तुम्हाला हवा तसं तुम्ही कोबी कापून घेऊ शकता, पण दिसायलाही छान आणि चवीलाही मस्त. आजकाल जेवण असं झालेलं आहे, फक्त चवच नाही तर डोळ्यांना देखील जेवणही खावं वाटलं पाहिजे, म्हणजे डेकोरेशन करून मस्त. तर चला कोबी आपण कापून घेऊयात. बारीक बारीक पातळ अशा स्लाईस पहिल्यांदा मी करून घेते. आता कोबी ॲक्च्युली मोठा असेल तर त्याला थोडी मोठी सुरी असली तर बेस्ट आहे, कारण मग ती कोबी कापायला आपल्याला सहज सोपं होतं. किंवा मग तुम्ही कोबी उभा धरू शकता, बारीक बारीक तुम्हाला हवं तेव्हा पातळ तुम्हाला कापता येईल. आता मी ते पातळ स्लाईस करून घेतल्यात आणि त्याला मला बारीक कापून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा तेवढा तुम्ही बारीक कापू शकता. आपली डाळ शिजणार आहे कोबी कापेपर्यंत, आणि मग आपल्याला 2-3 मिनिटच ही कोबी वाफेवरती त्याच्यामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे, म्हणजे आपली कोबीची भाजी तयार झाली. त्याच्यामुळे डाळीच्याच साईजचा थोडासा मोठा उभा कापलेला आहे, त्याच्यामुळे त्याच साईजचा जवळजवळ आपल्याला तो कापून घ्यायचा आहे. तर जेवढा कोबी हवा आहे याच्यातला थोडासा मी ठेवणार आहे. तुम्हाला हवा तसा उभा, पातळ किंवा चौकोनी आकारात देखील तुम्ही हा कोबी कापून घेऊ शकता. पातळ पातळ स्लाईस केल्या चायनीजसारख्या की छान दिसते भाजी,
किंवा आता मी ह्या ज्या स्लाईस केल्यात अशीची अशी भाजी तुम्ही शिजवून घेऊ शकता, किंवा फक्त मध्ये एक कट देऊन म्हणजे 2च भाग करून. तर मी ती बरीचशी बारीक कापलेली आहे, जेणेकरून ही चणा डाळीबरोबर व्यवस्थित दिसेल छान. आणि 2 मिनटातच वाफ दिली की तयार होईल लगेचच. तर आपली जी डाळवरती शिजते तिला देखील आपल्याला एकदा हलवून घ्यायला हवं. मी त्याला एकदा हलवून घेतलेली आहे. आणि ही कोबी कापलेली मी अशीच्या अशी टाकली नाही कढईमध्ये. कोबी अर्धा कापल्यानंतर मी त्याला नळाखाली धरला होता तो गड्डा, तरी देखील एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये कोबी मी टाकून पाण्यामध्ये निथळून मग कढईमध्ये टाकलेली आहे. आता हे पहा, बऱ्यापैकी याच्यातलं पाणी आटलेलं आहे. माझी इकडे अर्धी कोबी कापून झालेली आहे आणि डाळीतलं पाणी तर आटून गेलेलं आहे. डाळ शिजलेली आहे. आता ही बाकीची थोडीशी काही 4-5% कसर आहे ती कोबीसोबत छान शिजली जाणार आहे. तर मी एकदा पहिल्यांदा या डाळीला चांगलं हलवून घेतलं आहे. खाली तळाला मसाला लागलेला काढून घेतला आणि जेवढी कोबी कापून झाली आहे तेवढी मी याच्यामध्ये घालून घेतली. आता हा कोबी घालताना मी तो पाण्यामध्ये घालून घातला आहे, त्याच्यामुळे त्याला जो ओलसरपणा आहे त्याने ही डाळ शिजणार आहे. आणि बाकीचा देखील कोबी अशा पद्धतीनेच मी कापून घेतला, पाण्यामध्ये सोडून मग असा निथळून घ्यायचा आणि मग आपल्याला मिक्स करायची आहे भाजी पूर्ण. तर मी बराच वेळ इथे कोबी ही धरून राहिलेली आहे, कारण त्यावेळेस मी थंबनेलसाठी तसाच फोटो काढत होती. व्हिडिओ शूट चालू असतानाच मध्ये थंबनेलसाठी क्लिक काढून घेतली की नंतर पटापट व्हिडिओ आपल्याला एडिट करता येतो. प्रत्येक अँगलने प्रत्येक वेळेस आता हा असा देखील एक क्लिक मी काढलेला आहे. तर आता आपल्याला कोबीची भाजी मिक्स करायची आहे. तर मिक्स करायच्या अगोदर मला त्याच्यावरती मीठ घालायचं आहे. आपण डाळीपुरतं मीठ घातलं होतं. आता पूर्ण भाजीचा विचार करून जेवढी कोबी घातली त्याच्यासाठी मीठ घालायचे. काही भाज्या अशा असतात की त्यांना कमी मीठ लागतं, काही भाज्या थोडंसं 2 दाणे मीठ जास्त झालं तरी देखील छान लागतात. हे पहा, मी थोडीशी अशी भाजी मिक्स केली आणि इथे देखील एक फोटो काढून घेतला आणि नंतर मग त्याला चांगली मिक्स करून घेतली. गॅस आपण कुठेही मोठा केला नाही, बारीकच गॅस आहे. आता कोबी घातल्यानंतर आपल्याला बिलकुल पाणी घालायचं नाही. डाळ शिजलेली आहे चांगली, आता थोडीफार आहे ती या कोबीसोबत छान शिजली जाईल. आपण कोबीमध्ये अजिबात जास्त काही मसाले वापरले नाहीत, पण शेवटी आपल्याला एक मसाला वापरायचा आहे ज्याने या कोबीच्या भाजीची चव अजून वाढेल. आणि आपण वाटण ज्यावेळेस केलं त्यावेळेस कोथिंबीरीचे देठ त्याच्यामध्ये वाटून घातलेले आहेत, त्याने खूप छान लागते. आणि कढीपत्ता तुम्ही बघाल की कढीपत्ता तुम्हाला या भाजीमध्ये दिसणार नाही. आपण भरपूर कढीपत्ता घातलेला आहे. सुकलेला होता म्हणून मी तो चोळून घातला आणि एकदम तो मिक्स झालेला आहे कोबीच्या भाजीमध्ये. म्हणजे भरपूर कढीपत्ता ही भाजी खाताना आपल्या पोटात जाणार आहे. आणि अर्थातच ज्यांना केसाचे प्रॉब्लेम आहेत, केस गळती, कोंडा होतो आहे, केस वाढत नाहीत, तर नक्कीच त्याचा फायदा होईल. तर आता झाकण ठेवूयात, वाफ द्यायची. मिनिटभरानंतर लगेचच आपल्याला एकदा ती हलवून घ्यायची, कारण खालची बाजू जळू शकते किंवा खालची बाजू जास्त तिचा गाळ होऊ शकतो, जास्त शिजले जाईल आणि वरची कच्चीच राहील. याच्यासाठी मध्ये मिक्सिंग खूप गरजेचं आहे. तर 1 मिनिटभरानंतरच मी मिक्स करून घेतलं आहे. कोबीला लगेचच पाणी सुटलं. झाकण ठेवलं की वाफेवरती कोबीला लगेचच पाणी सुटतं. आतून मी मिनिटभर पुन्हा एकदा वाफ काढणार आहे झाकण ठेवून. कोबीची भाजी खूप झटपट होते. खूप पद्धतीने कोबीची भाजी करता येते. आता ही कोबीची भाजी इकडे शिजते, तो सोबत मी चहा देखील ठेवला आहे. सकाळी सकाळी भरपूर थंडी आहे ही, आता हिवाळ्याचे दिवस आहे, तर चहा मस्त तुम्ही चहा चपाती खाऊ शकता किंवा सकाळी कपभर चहा हवाच थंडी पळून जाण्यासाठी. मस्त आपली ही कोबीची भाजी झालेली आहे. मध्ये मध्ये फोटो तर काढलेच पाहिजेत थंबनेलसाठी. तर त्याच्यामुळे तुम्हाला
एक शॉट बराच वेळ दिसत असेल. तर चला आता मी इथे हा गरम मसाला घालते. अर्धा चमचा, छोटा चमचा आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालते. पण गरम मसाला घालायच्या अगोदर मी गॅस टाकलेला आहे बंद करून, बंद गॅस केला आहे. त्याच्यानंतर मी भाजीला हलवलं नाही, लगेच झाकण काढलं, गॅस बंद केला, गरम मसाला टाकला आहे आणि जी कोथिंबीर होती आपल्याकडे गार्निशिंगची, शेंड्याची कोथिंबीर आपण ठेवली होती ना कोळी कोळी, ती घातली आणि एकदाच मिक्स करायचं. की झाकण काढलं आहे, मिक्स करून घेतली, मग पुन्हा मसाला घातला आहे, परत मिक्स करत बसला आहे, पुन्हा कोथिंबीर घातली, मिक्स केले. नाही तर जेवढे काही वरून इन्ग्रेडियंट टाकायचे आहे तेवढे घातले आणि मिक्स करून घेतली. तर भाजी तयार झालेली आहे. फायनली एकदा सर्विंग करून बघूया. तर ही ॲक्च्युली ऑफिस डब्यासाठी, स्कूल डब्यासाठी खूप छान पर्याय आहे. तर मी ऑफिस डब्यासाठीच बनवलेली आहे, स्कूल डब्यासाठी देखील. तर मस्त प्लेटमध्ये घेतल्यानंतर छान दिसते आणि चवीलाही खूप उत्तम झालेली आहे. नक्कीच करून पहा, खूप झटपट होते. अशा पद्धतीने चणा डाळ घालून केलेली भाजी एकदम नंबर 1.